अगं बाळा, काय झालंय तुला? असं का करायला लागलीस? मला काय होणार आहे? नाही कसं, आज समदे उमाबद्दल बोलत होते, तिचं कौतुक करत होते, म्हणून राग आलाय ना तुला? मला सांग, त्यात एवढं रागवून निघून येण्या इतकं काही होतं का? ती उमा बिचारी तिच्या आठवणी सांगत होती. तुला त्यात एवढा मत्सर का वाटला? मला काय नाही वाटलेलं. तुला मत्सरच वाटला जगदंबा. तुळजाई तुझ्याही खूप जवळची आहे, हे ठाऊक आहे मला. काय ठाऊक आहे तुला? हेच की तिचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी, म्हणूनच तू एवढ्या समध्या गोष्टी इतक्या सहज करू शकतेस. जगदंबा, तुला एक सांगू का? तू खासच आहेस हे मलाही माहित आहे, पण तू सगळ्यात जास्त खास कधी होशील माहितीये? जेव्हा तुला तुझ्या या खासपणाचं काहीच कौतुक उरणार नाही. म्हणजे? आता बघ, तू मद्राजाला एवढ्या हुशारीने हरवलंस, समध्या गावाची त्याच्या छळातून सुटका केलीस, तेव्हा समध्या गावकऱ्यांनी तुझा सत्कार करायचं ठरवलं. तेव्हा तू काय म्हणलीस, आठवतंय का? या चिमुकलीनं आपल्या गावाला एका मोठ्या संकटापासून वाचवलं आणि याबद्दल आपण सगळे गावकरी तिचा थांबा काका, मला सत्कार नकोय. हे गाव माझे, इथले सगळे माणसं माझे. मी जे केलं ते आपल्या माणसांसाठी. तू हे समजा आपल्या माणसांसाठी केलंयस, त्यासाठी माझा सत्कार करू नका, वेगळी वागणूक देऊ नका असं म्हणाली होतीस. हेच तुझं हेच वागणं तू खास असल्याचं सिद्ध करते. मग आता एवढा राग कशापायी? माझी चूक झाली आई, जास्तच रागवले मी. खरंच माझं चुकलं. बरं ठीक आहे, पण आता हे मला नाही, उमाला जाऊन सांग. त्या बिचारीला वाईट वाटलं, ती घर सोडून निघाली आहे. उमा, मला क्षमा कर. तू घर सोडून जाऊ नकोस. मी तुला रागात तसं म्हणलं ग, माझ्या मनात तसं काही नव्हतं. ठीक आहे ग, मला जावं लागेल. असं काय करतेस? तुझा राग अजून गेला नाही का? तसं नाही ग, मी खरंच इथे तुळजाईला भेटायला आले होते. माझी आणि तिची भेट झाली, आता मला निघायला हवं. तुळजाई म्हणालीच आहे, योग्य वेळ आल्यावर ती करेल काय ते. मग मी आता कशाला थांबू? थांब ना थोडे दिवस तरी. नको, मी निघते. पुन्हा योग असेल तर भेट होईल. दमलो बाई, तू सांगितल्याप्रमाणे सगळ्या गरजेच्या वस्तू आणून ठेवल्यात. आता मला निघायला पाहिजे. थोडे दिवस तुला एकटीलाच इथं सगळं सांभाळायचं आहे. कुठं निघालात? अगं, असं काय करतेस? तुला म्हटलं ना, परगावला जावं लागणार. पोटा पाण्यासाठी काय काम मिळते का बघायला. एक मात्र बरं झालं, मायावी दुष्काळ गेला, त्यामुळं आता काम परत मिळतील बघ. सगळी त्या जगदंबेची कृपा. ऐका आता, त्याच्यावर एवढं फुरगुटून बसायला काय झालं? वाटलंच बोलताना जगदंबेचं नाव घेतलं म्हणून डोसकं फिरलंय तुझं. तिच्यामुळं ह्यो मायावी दुष्काळ नाहीसा झाला, हे खरंच आहे की. आता उगा तोंड पाडून बसू नको, मला आवरायला मदत कर.
माझा दादा कसा आहेस तू? छबे तू अचानक परत इथं? उमा अगं थांब ना ग. उमा ऐक ना. उमा 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 अगं थांब ना. किती विनवणी केली मी तुला. थांबत का नाहीस तू? तू जाई रागवेल माझ्यावर. ती रागवेल म्हणून तू मला थांबवतीयस ना? असं नाहीये ग. मला तू आवडली आहेस खरंच. तुझ्याबद्दल सगळं समजून घ्यायचंय मला. तुझ्याकडून तुळजाईच्या गोष्टी ऐकायच्या आहेत. नको, तुला आवडत नाही ना मी तुळजाईबद्दल बोललेलं? तसं नाही ग. जाते मी इथून. तू कुठे गेलीस तरी तू माझ्याच घरी येणार. तुझ्या घरी कशाला येईन मी? नाही येणार मी. अरे मी इथे परत कशी आले? बघ, मी म्हणलं होतं ना, ये आत ये. अरे मी इथे परत कशी आले? बघ, मी म्हणलं होतं ना, ये आत ये. हा काय चमत्कार आहे? मी परत इथेच कशी आले? तू इथे थांबलीस तर हा चमत्कारही थांबेल. उमा ऐक ना, असं चमत्कार करून तुला अडवायचं नाहीये का मला? तू मनापासून इथे थांबलीस तर मजा येईल. थोडे दिवस थांब ना. तुझे बरोबर तू खूप छान काळ घालवलास. तिला तू खूप आवडतेस. म्हणजे मला सुद्धा खूप आवडतेस. कारण ती म्हणजे मी आणि मी म्हणजे ती. ठीक आहे, थांबते मी. आता कसं? आपण खूप मजा करू. तू मला तुळजाईच्या नव्या नव्या गोष्टी सांग, मला माहित नसलेल्या. मी माझ्या मैत्रिणींना पण बोलवते, त्यांच्याशी तुझी भेट करून देते. तुला खूप मजा येईल. आता तू कुठेच जायचं नाहीस. काय मग कसा आहेसा तुम्ही दोघं? ठीकच चाललंय समजा. अगं पण मला सांग, तू अचानक कुठं निघून गेली होतीस? ते अरे इथं लई दिवस रमले रे. आणि घरची आठवण यायला लागली. तुला तर माहीतच आहे की माझ्या सासरला माझ्या वाचून कुणाचं पान बी हालत नाही बघ. बस बस, मला जरा दुसऱ्या गावाला जायचं आहे. हाय का आता? दादा मी आले आणि तू निघालास वय? काय दादा? काही पोटा पाण्याची कामं आहेत, पण सुंदर आहे की इथं. ती तुझ्याकडे लक्ष देईल, तुझा पाहुणचार करेल. वय वय, आपलंच घर तर आहे. सुंदरे, एक लक्षात ठेव, उगीच आदळा आपट करायची नाही. माझी बहीण इथं राहायला आली आहे. मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकतो, तुझ्या मनासारखं करतो. याचा गैरफायदा घ्यायचा नाही हा. माझी बहीण घरी आली आहे, ती राहील तेवढ्या दिवस इथं राहू दे. तिच्याशी वाईट वागलीस तर माझ्या एवढं वाईट कोण नाही, हे लक्षात ठेव. छबे, तुला पाहिजे तेवढे दिवस इथं राहा. हा, मी जरा जाऊन येतो. वय.
गेल्या वेळी हिच्यावर भूल टाकली होती, ती उतरली का काय? अगं वहिनी, अगं अगं असं काय करायला लागलेस हा? तुझ्या नवऱ्याची बन आहे मी, बन. गेल्या वेळी आलते तर कसं वंच 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 करत मागं पुढं करत होतीस माझ्या, आणि आता का गं असं करायलास हा? तेच माझं चुकलं. वहिनी, गेल्या वेळी हात मोडता मोडता राहिलाय. हे घर माझ्या दादाचं आहे आणि त्यानं शब्द दिलाय मला. हं? तू जर त्याच्या शब्दाच्या बाहेर गेलीस तर तुझी काय अवस्था होईल तसा विचार करायचा आणि तसं वागायचं. हं? समजलं? आई ग, लई भूक लागल्या. चल जेवण कर. हं? जा. जा. ह्यांचा आधार घेऊन ही कोण बया आमच्या घरात घुसली? हिच्या पायी आज ह्यांनी मला बोट उगारून दम दिला. आता कुठल्या बी परिस्थितीत म्या हिचं खरं रूप उघड करणारच. तुम्ही किती दिवसानं आमच्या घरी आलाय, तुम्ही कशापायी करताय? म्या करेल की, मला सवय हाय. गंगाई, अगं ह्यो दागिना कधी केलास ग तू? चमकतोय चांगला आणि तुला दिसतोय बी छान. ह्यो करून तर लई दिस झाले. मला वाटतं गेल्या वर्षी केलं असेल. गेल्या वर्षी अस एवढं सोनं बरं जमवलंस ग तू? अव सोनं जमवलं हे खरं आहे, पण ते काय असं 3-4 महिन्यात जमलेलं नाही. लई मोठा काळ जावा लागला तेव्हा हे समज झालं. नाहीतर आमचे पूर्वीचे दिसतं तुम्हाला ठावच आहे. 2 हिरच्या खायची बी चिंता असायची आम्हाला. आता खायला भेटलं तर उद्याचं ठाव नसायचं. हेच तर म्हणते मी, काहीच नव्हतं तुमच्याकडं. आम्ही कधी असे आलो तर खायला मिळेल की नाही ही शंकाच असायची. हवं किती केळला तर नुसतं पाणी पिऊन झोपलोय आम्ही. गंगाई, तुमची एवढी कठीण परिस्थिती होती, मग हे समजा बदललं कधी? हवं देवीवरच्यांच्या भक्तीनंच मार्ग दावला आम्हाला. देवी आई पाठीशी उभी राहिली आणि जगदंबा आमच्या घरी आली, आणि तेव्हापासनं आमचे समदे दिवसच पलटले बघा. तुला सांगतो दादा, दिवसच पालटले आमचे. जगदंबा घरात आली आणि समद मार्गी लागले. या घाण्यातनं दुपटीनं तेल निघायला लागलं, त्याला गिराईक मिळायला लागलं. आधी मी स्वतःच घाणा चालवायचो, नंतर बैल बी आला, त्याचं बी ऋण होतं, ते बी म्या फेडलं आणि समद्यातनं सुखरूप बाहेर आलो. हे समज जगदंबाच्या पायगुणामुळे बर का. अरे खाण्याला उतार नव्हता म्हणून तो तुला देऊन मी वेगळा व्यवसाय करायला बाहेर पडलो. आणि इथं तू तर याच्याच जीवावर मोठा झालास की रे. हा, लई मेहनत करायला लागली, घाम गाळावा लागला, दिस रात राबायला लागला.